आणि मी तुम्हाला घेऊन कुठे आलोय आता, जी बोरं आहे ती गोडी बोर आहे, म्हणजे काय त्याला साखर टाकली नाही त्याच्या मुद्यामध्ये, पण सगळ्या बोरीपेक्षा खूप चांगले. हा, तू खाल्लीस? मोडून धरलाय बघा, मोडून धरलाय शेकूड, हा बघा फुल एकदम धरलाय बघा. ह्याच्या बरेच वेळा मी शेंगा खाल्ल्यात. आता हा दुसऱ्यांदा परत राऊंड आला याचा शेंगाच्या शेंगाचा. आमच्याकडे सोमवार, मंगळवार, गुरुवार या टायमाला हे शेंगाची भाजी असते. हा बघा, हा इथे एक आहे आणि हा इथे एक आहे, दोन आहेत. आणि बाकीचे पण बरेच आहेत बारीक बारीक. मस्त सुगंध येतोय का? बरोबर. हा येतोय. परत बघू, पाणी टाकले ना जीवात एकदम बघा, चमचमीत अशी झणझणीत अशी भाजी झाली. वांगारी जावल्याची. आता काय कोथिंबीर टाकते ना? कोथिंबीर टाक बघू. मस्त. आधी एक काढू, एवढी मेहनत केलेली आहे तर मका खायला नकोय. झाले वाटतं दाणे ना? अरे वा वा वा, अरे वा, हे बघा खूपच सुंदर असे दाणे झाले. दाखव. थोडी त्याचं बोंडकं बघ कसं हे झालंय ते ना काढायचं. एक माणसाचं झालंय हे बघ हे. मस्त. आणि हे दाणे पण भरीव आहेत ना, हे बघा एकदम भरलेले दाणे आहेत, एकदम मस्त असे. नमस्कार मंडळी, कोकणी आनंद या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर परत एकदा सुरुवात करूया एका नवीन व्हिडिओला. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की आपल्या कोकणामध्ये फणसाच्या पाऱ्याची पुसभाजी आपण करतो. मी आता गावाला गेलो होतो 2 दिवसापूर्वी, तर मला फणसाचे पारे दिसले, कारण सुरुवात आहे. तर आत्ता मी माझ्या इथे पारे अलिबागमध्ये झालेत, पण ते खाण्याच्या लायकी अजून झालेले आहेत. कुऱ्या आहेत, अजून छोट्या कुऱ्या आहेत, अजून मोठ्या खाण्यासारख्या झालेल्या नाहीत. तर ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि अंकिता आता गेलं शेतामध्ये वांगी काढायला, आणि आज आहे शुक्रवार. अंकिता बोलले की मच्छी आज आणायला नको आहे, बोली मच्छी. तर वांगा आणि त्याच्यामध्ये जवला टाकून तो आम्ही बनवणार आहे, ते तुम्हाला आता मी दाखवणार आहे. अंकिता आतमध्ये वांगी काढून घेऊन गेले आणि थोडी तयारी करते बनवायची. मी जाईन तिकडे आता. तर मी चाललो आहे आता किचनमध्ये, आणि त्याच्यानंतर मी जाणार आहे ते पुसभाजीचे पारे झालेले आहेत तयार, छोटे आहेत. तर ते पण बघायला जायचे, ते पण दाखवणार आहे तुम्हाला. आणि भाजीमध्ये माझ्या काय आहे ते दाखवतो, काय खराब झालं आहे, काय चांगलं पिकतं आहे ते पण मी जेवल्याच्या नंतर दाखवणार आहे. चला बघूया अंकिता काय करते. हे बघा, इथे अंकिता तयार केलं आहे, मसाले वगैरे सर्व काढलेत, वांगी पण कापून घेतलेले आहेत मस्त. आणि हे काय डाळ अख्ख्या मसुराची. हां, मी बघितली होती खाली उमलत ठेवलेली अख्ख्या मसुराची डाळ आहे. आणि तिकडे जवळ पण तिने भाजून ठेवलं की असंच आहे, भाजून ठेवलं आहे. आणि जी वांगीत कापलेली पाण्यात टाकून ठेवली, नाही तर काही पडतात. तर बघूया ती कशी बनवते. मला काय सांगायचं नाही तिला, ती स्वतःच बनवणार आहे. काय काय टाकलं आहे तिथं? कांदा लसूण कढीपत्ता टाकलाय तिने. आता ती अंकितच सांगणार आहे ती काय काय करते ते. टमाटे टाकले ना? टमाटर हे आमच्या घरचे आहेत, शेतातील आहे, बाजारातले नाही आहेत. तर पूर्णपणे अजून पिकले नव्हते, तरी पण आम्ही आता टोमॅटो बाजारातून आणायचे बंद केलेत. आणि हे आता घरचे थोडी थोडी पिकायला लागलेले आहेत, ती आम्ही आता वापरते. बघा आता काय काय टाकले सांग मला याच्यात. काश्मीरी मिरची पावडर, हां, हळद, गरम मसाला, आणि मच्छी मसाला, हां, आणि मालवणी मसाला. आणि मालवणी मसाला ना. ठीक आहे. आणि आता काय करणार, थोडी पाणी वाटणार नाही, ते पाणी टाकून म्हणजे करपायला नको परत. पाणी थोडं टाकून द्यायचं, नाहीतर मसाले करपणार. मस्त बघा, कलर बघा कसा एकदम छान आला आहे. मसाले जरी टाकून आता वांगी ना, वांगी वगैरे टाकून थोडा मसाला करपला थोडंसं ना. आता काय टाकते? जवला. आता जवला ना. आता अंकिताने जवला भाजून धुवून घेतलाय. आता टाक, सगळं टाकणार ना. आता मिक्स करून घ्यायचं की कांदा खोबऱ्याचा मसाला आणि पाणी टाकून.
कांदा खोबऱ्याचा मसाला टाकला. कांदा खोबऱ्याचं गोडा मसाल्याचं वाटप असते हे. तर आम्हा लोकांना ते लागतेच, कोकणी लोकांना खोबऱ्याचं वाटप. एकदम छान कलर पण भारी आला आहे आणि एकदम कवळी वांगे लगेच शिजणार. ते झाकण ठेवलं की लगेच शिजून जाणार. आता याच्यानंतर याच्यात पाणी नाही टाकायचं आपल्याला, थोडंसं टाकलं तेवढंच मसाल्यामध्ये. कोकम टाकते ना, हां हे 2 टाकले, अजून 2-3 टाकलं. कोकम टाक. झाकण लावून ठेवणार, याला झाकण लावून शिजवणार ना. एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे. याच्यामध्ये काय जास्त काय टाकायचं नसतं. आपले सुके मसाले घरचे टाकायचे आणि जवळा टाकायचा, बाकी काय नाही. कोकम आपल्या सगळ्याकडे तर घरी असतंच कोकणी माणसाच्या घरात. तर झाकण काढूया, बघू भाजी झाली आहे का ते. मस्त सुगंध येतोय का बरोबर? हां येतो. परत बघू, पाणी टाकलं ना जीवात. एकदम बघा चमचमीत अशी झणझणीत अशी भाजी झाली. वांगारी जावल्याची. आता काय कोथिंबीर टाकते ना? कोथिंबीर टाक बघू. मस्त नाचणीची भाकरी आणि वांग्याची जावला टाकलेली भाजी खाऊया मस्तपैकी. चला, तर असा आजचा मेनू आहे झणझणीत. वांग्याची भाजी जावला टाकून, त्याच्यावर चांगली मिरची पण आहे. जास्त तिखट नाही मिरची आहे, म्हणून खायला घेतले. तर बघू कशी लागते. एकदम मस्त आहे. आणि त्याच्यावर ही हिरवी मिरची, तिखट नाही आहे म्हणून खातोय, जास्त तिखट खात नाही. तर भाकरी आणि भाजीबरोबर मिरची आणि कांदा हा पाहिजेच. तर मंडळी आता मी चाललो आहे तुम्हाला दाखवायला. मी फुसभाजीचे फणस किती मोठे झालेत आपल्याला बघायचे. संध्याकाळ झाली, 5 वाजून गेलेले आहेत. तर बघूया. मला एक दिसला वरती, पण एवढा काय मोठा नाही आहे. बघू, समोर माझ्या झाड आहे आणि कोवल्या अजून कोवऱ्या त्याच्या. मी दाखवतो. या ठिकाणी एक बऱ्यापैकी आहे. हा बघा, हा वरती आहे. हा मला वाटतो 4-5 दिवसात होईल. हा बघा, हा इथे आहे. आणि हे बाकीचे आहेत, कोवरे आहेत. हे बघा, ह्या होतील की नाही मला पण शंका कमीच आहे. त्याच्यावर बाजूला अजून एक आहे बघा. हा बघा, हा इथे एक आहे आणि हा इथे एक आहे. 2 आहेत. आपल्याला लांबचं जायला नको. मी आता गावाला गेलो ना मे मध्ये. पहिला माझा मित्र आहे बावा सुर्वे, त्याच्याकडे जाणार. पहिल्यांदा 2 फणस घेऊन येणार भाजीला. पिकलेला मला नसेल चालेल, पण मी त्याच्याकडून दरवर्षी आवर्जून न विसरता जातो. आणि तो पण मला मी तो नसला तरी मला सांगणार, अरे तो ये आणि घेऊन जा, दारामध्येच आहे, रस्त्यामध्येच आहे, तू घेऊन जा फणस. असं कोणालाही बोललं की आपले ओळखीचे त्यांना फणस पाहिजे एक भाजीला, तरी पण ते आपल्याला देऊन जातात. तसं आपण राखायला पण पाहिजे. एकंदरीत काय, आता कोकणामध्ये दुर्मिळ होत चाललेत ही म्हणजे फणसाची झाडं वगैरे असे. आता जी पहिली मोठी झाडं होती कापी वगैरे ती, तर ती कमी प्रमाणात आहेत. आणि यात संक्रमित मी लावले जवळजवळ 6 फणस लावलेत मी. झापड्यातून, लांजेतून आणले होते मी सापड्यातून. तर ते मी 6 फणस लावलेले आहेत. तर बघू कधी होईल तेव्हा आपण खाऊ किंवा नाही खाऊ ती नंतरची गोष्ट आहे. तर मी आता तुम्हाला दाखवायला आणलं केळीचा जो फणा आहे, आम्ही राखून ठेवला. त्याचा काढायचे थोड्या दिवसांनी केळीचा फणा. आणि त्याचा मी खोका होता ना, केलफूल, त्याची भाजी केली, त्याची मी रेसिपी केली होती आणि तुम्हाला दाखवल्याचा खूप तयार झाला आहे. तुम्ही मला नक्की सांगा की काढू की नको. तो त्याच्यावरती काळे काळे थोडे डाग पडले आहेत आणि त्याच्या लाईन ना थोडं डार्क व्हायला पाहिजे, म्हणजे तो फुल तयार आहे असं त्याचा अर्थ होतो. आता आपण जर काढला आणि ती सर्व केळी कशी आंबट होणार नुसती, त्याचा काय उपयोग नाही होणार. दुसरी म्हणजे आमच्या गावाला ना पहिल्यांदा शेगुळ वगैरे सर्वांची झाडं होती, शेगाची झाडं वगैरे होती. तर आता ती नाही. तर तुम्हाला मी जातो, मी अलिबागमध्ये जिथे आहे राहतो, तिथे शेगलाची झाडं बघा, जबरदस्त फुल शेंगा मी गावाला घेऊन जातो आणि भाजी पण घेऊन जातो. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं. तर तुम्हाला दाखवतो शेगलाचे झाड आणि त्याच्यावर झालेल्या शेंगा. मोडून धरलाय बघा, मोडून धरलाय शेगुळ. हा बघा, फुल एकदम धरलाय बघा. ह्याच्या बरेच वेळा मी शेंगा खाल्ल्यात. आता हा दुसऱ्यांदा परत राऊंड आला याचा शेगलाच्या शेंगाचा. आमच्याकडे सोमवार, मंगळवार, गुरुवार या टायमाला हे शेंगाची भाजी असते. शेंगाची किती खायची, जास्त खाऊन पण जे जमत नाही ती.
आता ज्या जाड्या जाड्या झाल्या आहेत ना त्या काढायच्या. असं आहे. हा बघा, हा एक शेगुल आहे. दुसरं तुम्हाला मी दाखवतो. बाजूबाजूला जवळजवळ 8 ते 9 शेगुल आहेत माझ्याकडे. तर तुम्हाला दाखवतो बघा. आता इकडे माझ्या पाठीमागे हा बघा, इथे काय तुम्हाला दाखवतो. माझे कुत्रे इथे. हाय, काम पिस्तू तिचं नाव पिस्ता आहे. काय टोकू 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 टू. हाय बेबी. तर ही पिस्ता आहे, तिला भारीच आहे. आणि तिकडे आहे चिक्की, ती मला घाबरते. 2 आहेत, एक पिस्ता कुत्री आणि दुसरी पण चिक्की आहे. नाव पिस्ता आणि चिक्की. काजू पिस्ता आणि गुळाची चिक्की, शेंगदाण्याची चिक्की. तर ती नवीन आणलेली आहे, त्याच्यामुळे ती माझ्यासमोर उभीच राहत नाही, घाबरते. जाम छोटी आहे. आणि दाखवतो, आलोय मी आता शेतावरती. इकडे हे बघा, तुम्हाला दाखवतो. ह्या पालेभाज्या आहेत ना, ह्या पाल्याच्या भाज्यांचा काही प्रश्नच नाही, ते होतात. आणि मके पण झालेत बघा. हे सगळ्याचे आता मके काढायला झालेले आहेत. हा बघा, हा पूर्ण असा पट्टाच डब्बलचा कांद्याचा पिवळा पडलाय बघा. हा आहे ना, पूर्ण बघा असा पिवळा. हे कसं मेका, याला पाणी पण जास्त कांद्यानं जमत नाही. त्यांना उद्या मी आता सकाळी कांद्यानं पाणी घालणार आहे. कांद्याची शेती मी इथं येऊनच शिकलो, कारण मला 17 वर्षे झाले. त्याच्यामुळे मी कांद्याची शेती आता इकडे करतो आणि त्याच्यामुळे मला ते वर्षभर कांदे खायला पुरतात. आणि दुसऱ्या ठिकाणी बघा, या टप्प्याला इकडे कांदे आहेत, ते थोडे हिरवट आहेत, त्याच्यावर अजून काय रोगराई आली नाही. पण आता तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे टोमॅटो मी घरच्या घरी जे बी पडलेलं होतं त्याचे रोपं झालेली टाकले, तर त्याचे टोमॅटो बघा कसे झाले. जबरदस्त मोडून पडले, पण त्याला हात नाही लावायचा. जसं ते पडतंय तसं ते पडू देत, कारण त्याला आपण उचललं तर फांदी मोडीचं की गेलं काम. आणि तुम्हाला दाखवतो, इथे 2-4 तरी कलिंगड झाले. हा बघा, कलिंगड मोठा झालाय, जवळजवळ किलोच्या वरती आहे. 2-1.5 किलो तरी आहे. पाण्यामध्ये म्हणतो तुम्हाला छोटं वाटतं. आणि या साईडला पण कलिंगड धरलेले आहेत. हे बघा, हे इथे आहेत, हा इथे आहेत, तो एक तिथे आहे. आणि अशी बारीक बारीक कलिंगड झालेली आहेत. काय ह्याच्यामध्ये दिसत नाही. जेव्हा ते मोठं होणार ना, तेव्हा ते आपोआप आपल्याला त्याचा आकार माहिती पडतो. काय करते? हा, मका खायचा आहे. अंकिता आली, ती म्हणते मका खाऊया काय आधी एक. झाला काय, संध्याकाळी उडवू त्याला मस्तपैकी. आधी एक काढू. एवढी मेहनत केलेली आहे तर मका खायला नकोय. झाले वाटतं दाणे ना. अरे वा वा वा, अरे वा, हे बघा, खूपच सुंदर असे दाणे झाले. दाखव. थोडी त्याचं बोंडकं बघ कसं हे झालंय. ते ना काळेच एक माणसाचं झालंय. हे बघ, मस्त. आणि हे दाणे पण भरीव आहेत ना. हे बघा, एकदम भरलेले दाणे आहेत, एकदम मस्त असे. बघा, ते घेऊन ते किती काढते एक की. हा इथे एक हे झालाय, तो काढल्यास तर बरं होईल इथं खाली. तर असं आहे. पण आणि माझ्या कांद्याचं भरपूर नुकसान झालंय, हा मोठा विषय आहे. कारण सर्व हा शेती आम्ही कांद्यासाठी तर मेन करत असतो. आणि तुम्हाला दाखवतो वांगी कशी झाली असते. हे बघा, हे बघा केवढं वांग आहे मोठं. किती आहेत, 1, 2, 3, 4 आणि 5 पूर्ण झाड वाकले बघा वांग्याने. ते सर्व सफेद वांगी, ही गोल आहेत. त्याच्यामुळे कारल्याचं पण आज तुम्ही कारलं किती कारली 7-8 तरी होती ना. म्हणजे खाली वेल असं झालेला, त्याला पाणी घातलं झालं. आणि टोमॅटो झाडे पण बघा, आम्ही काय त्याला हे केलं नाही, डायरेक्ट अशी रुजली ती तशीच त्याने ठेवली आहेत आम्ही. हे बघा, अशी जशी आता आम्ही टोमॅटो आणायला बंदच केले तशी, की आता जी होतील तीच. आणि इथं काही झाड आहेत ना, हे बघा, हिरव्या वांग्याचे, ही उभी उभी हिरवे आहेत, म्हणजे लांब लचक. आणि ती आहेत ना बाजूला, ही गोल आहेत. आणि त्याच्या याच्या बाजूला ही काळी गोल वांगे आहेत. म्हणजे आपण भरीत बिरीत बनवतो, पण जास्त काटे नाही, त्याला काटेरी नाही आहेत. काटेरी असतात ती जास्ती भरीत. या बघा, या साईडला आता नवीन नवीन आम्ही दबाके खातो. दबाके म्हणजे मी माझी गावठी भाषा वापरते, थोडी कोकणी भाषा. तर वांगे आहेत. आणि या साईडला बघा, टोमॅटो ही पिकायला लागलेली आहेत, एकदम पुणेरी आहेत. बघा, जबरदस्त फुल आहेत, एकदम खाली पण फांदी पडलेली आहे. एकंदरीत काय आपली भाजी चांगली झालेली आहे. सर्व कांदे, टमाटर, वांगी वगैरे, कलिंगड. आणि कांदा थोडासा म्हणजे बऱ्यापैकी 50% पेक्षा जास्त तरी माझा तो पिवळा झालेला आहे. बघा कसा झालाय, त्याच्याविषयी आता आपण काय बोलणार.
शेतावरती बघा हा माणूस कसा फिरतोय बघा. हा बघा शेतकरी आहे शेतकरी. हा काय करतो सगळ्या किडी बिडी सर्व पूर्ण दिवसभर त्याचा धंदाच आहे तो की सर्व शेतात फिरणार आणि किडे मकोडे सर्व पडलेले असतात ते टिपून खाणार आहे तो. हे बघा आता तो निघालाय वांगे आणि फ्लावरच्या मधून फिरतोय. तो फक्त कांद्यात फिरले ना ते जाम मोठा प्रॉब्लेम असतो. ते असं प्रॉब्लेम म्हणजे असं की काय तो करत नाही पण त्याचे पाय असतात ना ते पसरट असतात आणि त्या पसरट पायच्यामुळे काय होतं माहितीये कांदे ते चेपत जातात खाली. चेपतात म्हणजे पाडत जातो तो खाली कांद्यानं. असं वाटतं की साप गेलाय कोण कुठला जनावर गेलाय असं कुत्रा बित्रा कसा धावत जातो तर त्या प्रकारे तो जात असतो त्याच्यामुळे ते कांदे मोडतात. तर आता मी चाललोय घरी आणि जरा चहा वगैरे घेऊया. बऱ्याच फिरलोय. मला आता काड्याच्या शेगलाच्या शेंगा. संध्याकाळी काय भाजी आहे? दुपारी वांग्यानी जवला फ्राय केला होता मस्त एकदम जबरदस्त टेस्टी झणझणीत भाजी. आणि आता पण ती सुका जवला बनवायचा काय फक्त असंच टोमॅटो वगैरे कच्चा टोमॅटो वगैरे टाकून कांद्याची पात वगैरे टाकून ना. आणि अंकिता आता काय करते चालली चिकू काढायला. तर जाऊया तिकडे. मला जायचं नव्हतं पण ती माझी वाट बघत होती जायची. तर ठीक आहे चला. तर जे मोठे मोठे चिकू झालेले आहेत हे बघा त्याचा अंकिता काढते. नंतर तर लेबर काम इथे चालू झालं आहे आमच्या ते लिकेजचं काम चालू आहे पॉन्डचं. तर ते काढणार आहे. हे बघा असे आहेत जे आहेत ते उडवून घ्यायचे आपण. हे बघा इथे पण आहेत मोठे मस्त. आणि मी तुम्हाला घेऊन कुठे आलोय आता जी बोरं आहे ती गोडी बोर आहे म्हणजे काय त्याला साखर टाकली नाही त्याच्या मुद्यामध्ये पण सगळ्या बोरीपेक्षा खूप चांगले. हा तू खाल्लीस? मस्त आहेत बोरं चांगले आहेत ना. तर ही बोरं मस्त आहेत. आता मी मगाशी आलो होतो तेव्हा 2 खाल्ली होती आता. मस्त. बाकीची बाजूला पण बोर आहे इकडे पण बोर आहे. अंकिता बघा हात नाही पुरत ना तरी ते काठी बिटी घेऊन ती पाडून चिकू काढते. नंतर काय टोमॅटो हा टोमॅटो आहेत पण आपलं कोकम पण टाक. कोकम टाकल्याशिवाय मजा येत नाही जवल्याच्या भाजीला. उलट कांदा का तो आता टाकते ती जवला टाकते. पाणी नको टाकू जास्त पाणी ते जवल्याबरोबर असताना नितळून घ्यायचं थोडंसं. सुक्का जवला आहे आणि सफेद आहे एकदम मस्त आहे. मी 3-4 दिवसापूर्वीच घेतला होता कोळणे करून ती ओळखीच्या तिच्याकडून. कुणाल आला आहे जिमवरून त्याचं चिकन तयार आहे आणि आमचा जवला सुके मसाले टाकून घेते आहे. आपल्या घरगुती जे आपले आहेत ते मालवणी मसाला काश्मीरी मिरची वगैरे गरम मसाला हळद वगैरे मीठ आपले जे घरचेच मसाले ते सर्व टाकायचे. तर आम्ही कुठून ठेवतो साठवणीचा मसाला तेच टाकायचं आहे. बाकी आम्ही खरं तर आम्ही पॅकेटमधले मसाले असतात ना ते जास्त करून वापरत नाही. बायचान्स कधी चिकन मसाला किंवा मटन मसाला असेल ना तेवढंच. बाकी भाजीचे गरम मसाले वगैरे आहेत नाही आम्ही काही टाकत नाही. आता सुके मसाले टाकून झालेत. आता काय मीठ वगैरे असं टाकलं मीठ टाकायचं आहे ना. हां कांदा पण टाकले आणि कोकम पण टाकले. तर मीठ राहिले ना तर मीठ विसरून जाशील आणि मग खाताना मग मीठ घ्यायचं वरून ते बरोबर नाही म्हणून मीठ विसरायचं. असं कधी कधी घाईमध्ये होतं की मीठ टाकून पण मीठ टाकायचं राहून जातं कधी कधी असं होतं. आणि मग आपण जेव्हा जेवायला बसतो तेव्हा आठवण ते डाळीत मीठ नाही किंवा भाजीत मीठ नाही. कांद्याची पात आहे त्याच्यामुळे मला जास्त उत्सुकता आहे भाजी याची. जवल्याची मस्त वाटते बघा दिसते बघा कशी भारी वाटते बघा एकदम चायनीज वाटते चायनीज. लांबून बघितलं ना तर चायनीजचा भात वाटतो फ्राय केलेला. तर फायनली आता ती बनवून असा जवला तुम्ही नक्की बनवून बघा एकदा भारी लागणार. आम्ही असं बनवून खातो आणि त्याच्या अगोदर आम्ही काही व्हिडिओ टाकायचे नाही पण आता असं तुम्ही बनवा एकदा खा आणि नक्की कमेंटमध्ये सांगा की कसं झालं तो. आणि ही रेसिपी पण तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. चला आता अजून जेवायला बराच टाईम आहे तर अंकिता आता दुसरी आपली कामं उरकते. तर फायनली हा आता व्हिडिओ मला इथे संपवायचा आहे.
तर आता रात्रीचं जेवण आहे. दुपारला मी वांगीने जवल्याचा म्हणजे मसालेदार भाजी बनवली होती, एकदम भरपूर झाली. 2 टायमाची बनवली होती पण ती एकाच टायमाला संपली. ते टाईम मी संध्याकाळी सुका जवला परत बनवला, तुम्हाला दाखवतो मी. संध्याकाळचे जेवण बघा, इथं चपाती आहे, भाकरी अंकिताकडे आहे दुपारची, पण ती खाते, मी चपाती खाणार आहे. आणि ही आहे आता सुका जवला बनवला आहे मस्त तव्यावरती झणझणीत. आणि ही दुपारचा थोडासा जवला उरला आहे तो आहे. आणि इथं भात आहे, कांदा आहे, आणि ही मिरची मला परत खायला ती लागणारच आहे. तर चला या जेवायला. तर जवला बनवला आता, आणि जवला अर्थातच तो छान असणार आहे, त्याच्यात वादच नाही. तरी सांगतो तुम्हाला, अप्रतिम असा झाला आहे. तुम्ही कांद्याची पात टाकून नक्की बनवा, आणि कोथिंबीर जास्त टाका, आणि कांद्याची पात खरोखर एकदम जबरदस्त झालं आहे. सर्व जिन्नस बरोबर पडलेले आहे. या जेवायला. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.